महत्वाची अपडेट प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार होणार का अशी चर्चा होती आणि सूत्रांनी सुद्धा अशी माहिती दिलेली आहे। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये पार्थ पवार, जय पवार सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे। प्रशांत किशोर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासोबतच पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा उपस्थित होते आणि ज्यामुळे चर्चेला कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही दृष्टिकोनांमधून विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर बोलत आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, काय घडलं नेमकं बैठकीमध्ये? संदीप यांना पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न आपण करूयात। महत्त्वाची अपडेट, प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे आणि या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा उपस्थित होते। प्रशांत किशोर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुद्धा झाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे। ही जी चर्चा झालेली आहे ती अत्यंत सकारात्मक झाली असल्याचं बोललं जात आहे आणि प्रशांत किशोर हे त्यांच्या अचूक राजकीय डावपेचांसाठी आणि निवडणूक रणनीतीसाठी सुद्धा ओळखले जातात। जर ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडले गेले तर महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांवर याचा मोठा प्रभावही पडू शकतो। त्यामुळे ही जी बैठक झालेली आहे ती बरीच महत्त्वाची मानली जाते। प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोलजी नमस्कार। प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार आहेत काँग्रेसचे अशी सूत्रांनी माहिती दिली, आपली प्रतिक्रिया हवी। नाही, मला ती माहिती मीडियातूनच कळते आहे। अशी एक बैठक झाल्याचं कळतंय की प्रशांत किशोर, सुनेत्रा वहिनी आणि पारदादांमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीत नंतर आता ते फायनल त्यांना केलंय की त्यांना थांबवलंय हे मला माहित नाही, कारण डिझाईन बॉक्सचा अनुभव पाहता तो प्रचंड वाईट होता। तो डिझाईन बॉक्सवाला एअर कंडिशन मध्ये बसून सल्ले देत होता, त्यात ते प्रोजेक्ट करत होता, पैशाचा आर्थिक काय म्हणतात त्याला एअर कंडिशन खोलीत बसून ते रिपोर्ट तयार करणे, कोट्यवधीचं निवडणूक कंत्राट घेणे। आता ते सांगणं फार सोपी असतं, पण प्रत्यक्ष जो कार्यकर्ता काम करतो ना तो कार्यकर्ता महत्वाचा असतो। आणि प्रशांत किशोरचा काय अनुभव ज्या त्या तृणमूल काँग्रेसच्या संदर्भात असेल किंवा आणखी ज्या ज्या ठिकाणी ते सल्लागार आलेत त्या ठिकाणचा काही चांगला नाहीये। मला असं वाटतं या घडीला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकंदरीत आपण जर सगळं आत्ताचं जे काही वातावरण पाहतोय याच्यासाठी आता ह्या वातावरणामध्ये प्रशांत किशोर सारख्या व्यक्तीला मला असं वाटतं कंत्राट देणं किंवा ते काही योग्य आणि संयुक्तिक होणार नाही, कारण शेवटी पक्ष हा कार्यकर्त्यांवर चालत असतो। अजितदादांचा एक विश्वासक चेहरा हे मला असं वाटतं सगळ्या या एजन्सीपेक्षा खूप पुढचं आहे। त्यामुळे प्रशांत किशोर सारख्याची आता काही आवश्यकता पक्षाला आहे असं मला तरी वाटत नाही। कार्यकर्ता पक्षात महत्वाचा असतो आणि ती ताकद सुनेत्रा वहिनींमध्ये पण आहे आणि ती ताकद जयदादा पारदादामध्ये पण आहे। मला वाटत नाही की ते जी बोला बोला असं आहे की ऍप सर्वे एजन्सी आणि जनतेमध्ये विश्वासाची जागा आता फक्त निवडणूक डेट्यावरच आता प्रशांत किशोरची जर राजकीय रणनीती असेल तर मला असं वाटतं की आता शेवटी सर्वस्वी निर्णय तो पक्षाचे लोक घेतात। मी माझं मत व्यक्त करतोय आपल्या चॅनलवर की सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रशांत किशोर सारख्या एखाद्या कंत्राटदाराला हायर करण्याची आवश्यकता नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळंमुळं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहेत। अजितदादांना मानणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आजही आहे। त्यामुळे तोच वर्ग त्यांच्याशी संवाद साधून सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी जर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चळवळ आता ही संघटनात्मक बांधणी केली तर मला वाटते त्या प्रशांत किशोरची आवश्यकता पण वाटणार नाही। बरं, यासाठी आता तुम्ही काही हालचाली करणार आहात का? म्हणजे मी काय हालचाल करण्यासारखं नाही, फक्त मी माझं मत व्यक्त करू शकतो आणि अर्थातच तो मला अधिकार आहे पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून
उद्या मला सुनेत्रा वहिनींनी भेटीची वेळ दिलेली आहे, त्यामध्ये मी सांगेल की सध्याच्या कंडिशनला आता डिझाईन बॉक्सचा अनुभव काय वाईट होता. तो डिझाईन बॉक्स स्वतःला शहाणा समजत होता. 2024 ह्या ज्या निवडणुका झाल्या 2019च्या, या निवडणुकीमध्ये 41 आमदार निवडून आल्यानंतर ते आमदारांसाठी निवडून आणायला मदत घेणारे अजितदादा, त्यांच्या भरोश्यावर त्यांचा चेहरा पाहून सेक्युलर लोकांनी मतदान केलं. 40-41 जागा निवडून आल्या आणि त्याचं श्रेय घेतोय नरेश अरोरा. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेमध्ये आमचा पराभव झाला, त्याचं श्रेय घ्यायला तो पुढे आला नाही. अजितदादाच्या विमान अपघाताच्या वेळेस तो तिथे अंत्यसंस्काराला गॉगल लावून बसला आणि गडबाजी मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये केली. अनेक आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, अनेक आमदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. अशी गडबाजी करून पक्ष डॅमेज केला ना नरेश अरोरा नावाच्या डिझाईन बॉक्सच्या मालकाने. त्याच्यामुळं डिझाईन बॉक्सचा अनुभव इतका वाईट आहे की डिझाईन बॉक्सचा तो नरेश अरोरा दिसला तरी तळपायाची आग मस्तकात जाते. कारण त्यांनी अजितदादा जे पक्षाचेच मालक, त्या मालकाच्याच खांद्यावर हात ठेवून ज्या पद्धतीने उन्मत्तपणा केला होता तो महाराष्ट्राला खपला नाही आणि शेवटी त्याला काढलं. तर दादाच्या विमान अपघातामधला तो सुद्धा एक महत्वाचा दोरा आहे. आमचं त्या अनुषंगानं चौकशी सुरू नाही आहे. त्या विमान अपघात होता का घातपात होता, नरेश अरोराचे 28, 29, 30, 31चे कॉल डिटेल काढा हे मी नेहमीच सांगत आलोय, पण त्याचे कॉल डिटेल्स पण निघालेले नाहीत. 30 जानेवारीला जो 28 जानेवारीला जो विमान अपघात झाला त्यावेळेस हा अरोरा कुठे होता, 29ला कोणाच्या संपर्कात होता, हा साहिल मदनच्या संपर्कात होता की सुमित कपूरच्या संपर्कात होता. म्हणजे डिझाईन बॉक्सचा एखादा व्यक्ती येतो म्हणजे हाच असा रणनीतिकार येतो, तो पक्षाचं कंत्राट घेतो, तो पक्षाचा मालक स्वतःला समजतो, त्यात तो गटबाजी करतो आणि मग सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षापासून दूर आवतो. मी एक कार्यकर्ता म्हणून माझी तळमळ आहे की आत्ताच्या घडीला या अशा पद्धतीनं एअर कंडिशन मध्ये बसून रिपोर्ट तयार करणाऱ्या सर्वे एजन्सीची कुठलीही आवश्यकता नाही. आता पहिली आवश्यकता आहे पक्ष बांधणी मजबूत करणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन पुढे काम करणे. हे असे प्रशांत किशोरचा अनुभव देशभर वाईट आहे ना. ज्याच्यासोबत गेला त्याचं त्यांनी प्रॉब्लेमच केलाय आणि डिझाईन बॉक्सनी ज्याच्यासोबत गेला त्याचा सत्यानाशच केलाय. त्याच्यामुळं काही आवश्यकता नाही. कार्यकर्ता जिवंत आहे अजितदादांवरचा, तेच पक्षाची पुढची लाईफलाईन असेल. अगदी धन्यवाद अमोलजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर या संदर्भात बोलण्यासाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत आहेत. संदीप, पहिलं म्हणजे या बैठकीमध्ये नेमकं काय झालं ते आपण प्रेक्षकांना सांगूया. नाही, आपल्याला सूत्रांकडून श्रद्धा ही माहिती मिळते की सुनेत्रा पवार आणि पीके त्यांना म्हणजे भारतातला सगळ्यात प्रसिद्ध राजकीय रणनीतिकाराची यांची ओळख आहे. त्या प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची एक बैठक दिल्लीत झाल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्या बैठकीच्या वेळेला पार्थ पवार, जय पवार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजितदादांना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळालं, त्यानंतर हे सगळं पक्षाची जी धुरा आहे ती डिझाईन बॉक्स अर्थातच नरेश अरोरा यांच्याकडे गेली होती. मात्र दादांच्या निधनानंतर अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते थांबवण्यात आलेलं होतं आणि आता चर्चा आहे प्रशांत किशोर यांच्या नावाची. खरं तर आपल्याला माहिती आहे आता चाय पे चर्चा जे म्हणजे देशातच नाही तर जगात जी थीम प्रसिद्ध झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, ती थीम देखील प्रशांत किशोर यांनीच दिलेली आहे. 2014ला त्यांनी भाजपसोबत प्रामुख्यानं मोदींसोबत काम केलेलं होतं. त्याचबरोबर बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार असेल, पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी, दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवाल यांच्यासोबत, तामिळनाडूच्या निवडणुकीत स्टॅलिन यांच्यासोबत, तर YSR रेड्डी यांच्यासोबत आंध्र प्रदेशच्या निवडणुकीमध्ये देखील प्रशांत किशोर यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची म्हणजे मोठी ओळख आहे संपूर्ण देशभरामध्ये. त्यामुळे त्यांच्याकडे आता ही धुरा दिली जाते का हे बघावं लागेल. काही वेळापूर्वी जरी अमोल मिटकरी म्हणत असले की कार्यकर्ते लागतात, पण पक्षाला एक दिशा देण्यासाठी निवडणूक असेल, प्रचार असेल, बाकी सगळी रणनीती असेल हे ठरवण्यासाठी एखादी संस्था किंवा याची गरज असते. प्रामुख्यानं प्रादेशिक पक्षांना याची गरज असते श्रद्धा, आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची ही सगळी जी कॅम्पेन यापुढचं आहे हे कदाचित प्रशांत किशोर यांच्याकडे दिलं जाऊ शकतं. प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे, कारण जनसुराज्य जो पक्ष आहे तो देखील प्रशांत किशोर यांनी स्वतः स्थापन केलेला आहे. आपल्याला माहिती आहे त्यांनी निवडणुका देखील लढवलेल्या आहेत. मात्र अजूनही त्यांची रणनीती अशी ओळख राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्याला समजू शकेल राष्ट्रवादीची ही सगळी धुरा किंवा जे कॅम्पेनचं पूर्ण कॅम्पेन असणार आहे ते पीकेंच्याकडे जातं का. श्रद्धा, अगदी धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.